एकनाथ खडसे हे भाजपमध्ये परततायत आणि राष्ट्रवादीला राम राम करत एकनाथ खडसे हे आता स्वगृही परतणार आहेत। एकनाथ खडसे यांनीच आज एबीपी माझाला ही एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे। आज संध्याकाळपर्यंत पक्ष प्रवेशाचा मुहूर्त निश्चित होणार आहे। एकनाथ खडसे हे 2014 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक होते, पण पक्षाने त्यांच्या ऐवजी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पद दिलं। त्यामुळे नाराज झालेले खडसे विरुद्ध फडणवीस असा संघर्ष सुरू झाला। पुढे त्यांच्यावर भोसरी एमआयडीसी मधल्या जमीन घोटाळ्याचे आरोपही झाले। अखेर पक्षांतर्गत संघर्ष टोकाला गेल्यावर खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। आता एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे। दरम्यान एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत आणि त्याचबरोबर रावेरमध्ये रक्षा खडसे या भाजपच्या पुन्हा उमेदवारही आहेत। आता खडसे हे पुन्हा भाजपसोबत येत असल्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढणार आहे। खडसेंच्या भाजप प्रवेशावर आता संजय राऊत आणि अमोल कोल्हेंनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते देखील पाहूयात। याविषयी माहित नाही आणि मी सतत पक्षांतर हा महाराष्ट्राला एक लागलेला डाग आहे, पण एकनाथ खडसे यांच्यावर जेव्हा भाजपमध्ये अन्याय झाल्यावर ते राष्ट्रवादी आले आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी त्यांना पुन्हा एकदा ती प्रतिष्ठा प्राप्त करून दिली। खडसे साहेब असा काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही, पण वर्ष दीड वर्षच मला वाटतं झालं त्यांना येणं आणि लगेच भाजपात जाणं। मला असं वाटत नाही खडसे साहेब असा काही निर्णय घेतील। ही सूत्र अजून काही माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही, त्यामुळे त्याविषयी मी भाष्य करणं उचित नाही। माननीय एकनाथजी खडसे हे दिग्गज नेते आहेत आणि या संदर्भामध्ये माननीय एकनाथजी खडसेंच्या विषयी कशा पद्धतीने त्यांना वागणूक मिळाली हे त्यांनी सातत्यानं अगदी सार्वजनिक व्यासपीठावर सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे याविषयी तेच भाष्य करणं जास्त उचित राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।